तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर ह्या पाण्याला काय करावं का अजिबात समजून झाले. सकाळी स्वयंपाक केला म्हणजे पुरी आणि रात्रीची छोले भाजी होती, पण स्वयंपाक थोडासाच केला, पण एक पोराने खाल्लेलं प्लेटा वगैरे भरपूर होतं आणि पाणी अचानक गेल्यानंतर ना इतका मूड खराब झालेला ना. तनिष पण निवांत तिथं मोबाईल बघत बसलेला. पाणीच नव्हतं तर काय करणार, कोणाचंच काही चालत नव्हतं. त्याच्यानंतर आमोशा होती म्हणून म्हणलं चला इथं नारळ वगैरे सोलून ठेवूया. पाणी आल्यानंतर ना मग आंघोळ वगैरे करून एक पूजा वगैरे करायला येते. त्याच्यानंतर एक ना आमोशाला आमच्या इकडं गाडीला नारळ वगैरे फोडतात. पण हे नारळ सोलायला गेल्यानंतर त्याच्यावरचा कवच इतका हार्ड होता ना, मी किती वेळ कोशिश करून करून ना हे 2 नारळ फोडून काढलेले होते. नारळ सोलून ठेवले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला रात्रीची छोलेची भाजी होती त्याच्याबरोबर ना मस्त असं पुऱ्या करायच्या. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर आज माझ्या मागाईकने पनवती लागल्यागतच लागलेली, कारण सकाळपासून एकतर पाणी नाही आहे आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज म्हटलं थोडंसं शिवून घेऊया, तर एकने मशीननं पण दगा दिलेला होता. काय केलं ना ती मशीननं हालतच नव्हती, त्यामुळे पूर्ण त्याला खोलून काढलं. म्हणजे जिथं बॉबिन लावायची असते ना तिथं धागा पूर्ण गुंतलेला होता आणि ते एक नाही मला सगळं व्यवस्थित काढायचं होतं. तर ते सगळं काढला. त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर ना मी भांडी वगैरे धुवायला घेतली. तोपर्यंत तनिषला एकनं झाडानं पाणी घालायला लावलेलं. म्हटलं काहीतरी करायला काम लावलं ना तर मोबाईलपासून तर थोडासा दूर राहील. त्याच्यानंतर मग आंघोळी केली मी आणि नंतर मग एकदम फ्रेश झालेल्यासारखं वाटायला. तर मग ॲलोवेरा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर वॅसलिनचं लावून घेतलं. छान असे तयार झाले आणि त्याच्यानंतर मग थोडंसं फ्रेश वाटलं होतं. मग म्हणलं आता चला आंघोळी झालं नाही त्याच्यानंतर मग गाडीला थोडीशी पूजा वगैरे करून येऊया, कारण 3:30 वाजता अमावस्या संपणार होती. पण काय करणार, आता पाणीच नव्हतं सकाळपासून. तर इथे ताट तयार केलं आणि त्याच्यानंतर गाडीची पूजा वगैरे केली. म्हणजे थोडंसंच कपड्याने पुसून वगैरे काढलं, हळदी कुंकू लावलं, थोडंसं प्रसाद आणि फूल ठेवलं आणि अगरबत्ती लावून छान असं पूजा करून घेतलं. आणि त्याच्यानंतर पार्किंगमध्ये जे गणपती आहे ना तिथंच मग अगरबत्ती वगैरे लावली. तर एकदम छान असं वाटलं. आणि घरी आल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला पण ना देवाची पण पूजा करून घेतली. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.